बिग हॅलो टू ऑल माय डिअर चिल्ड्रन आउट देअर. मी मानसी आज स्वागत करते तुमचं या सेशनमध्ये आपल्या. आपण आज इंग्लिशच्या या सेशनमध्ये आपली जी स्टोरी आहे जॉन ऑफ आर्क ह्याचा आज कन्क्लुडिंग पार्ट होणार आहे. काही लास्टचे एक्सरसाइजेस आहेत आणि लास्टमध्ये आपल्या स्टोरीमध्ये काय होतं ते सुद्धा वाचूया. सो विदाउट वेस्टिंग टाइम वी विल स्टार्ट टू रीड जॉन ऑफ आर्क. सो वी सी दॅट ॲट लास्ट रॉबर्ट ॲग्रीज, तो ॲग्री करतो की जॉनला तो तिथे धाडून देईल त्या 3 माणसांबरोबर. आणि जॉन खूप प्रसन्न होऊन जाते. पॉलिनजी म्हणतो मग, हाऊ इज शी टू गेट इन टू द रॉयल प्रेझेन्स. तो विचारतो की ती कशी इतक्या रॉयल प्रेझेन्स मध्ये जाईल, म्हणजे कशा प्रकारे ती तिथे पोहोचू पावेल. रॉयल प्रेझेन्स म्हणजे ते राजे महाराजांजवळ ती कशी पोहोचू पावेल. रॉबर्ट, आय डोंट नो, मला नाही माहिती. हाऊ डिड शी गेट इन टू माय प्रेझेन्स, माझ्या प्रेझेन्स मध्ये कशी आली, माझ्या समोर ही कशी पोहोचू पावली. आय विल सेंड हर टू चिनॉन अँड शी कॅन से आय सेंट हर. मी हिला चिनॉन धाडून देईन आणि ही म्हणू शकते की मी हिला धाडलंय. देन लेट कम व्हॉट मे, आय कॅन डू नो मोर. तर त्याच्यानंतर लेट कम व्हॉट मेचा म्हणजे काय आहे, लेट एनिथिंग हॅपन, जे होईल ते बघूया. म्हणजे याचा अर्थ आहे की मी तिला चिनॉनला धाडतो आणि तुम्ही सांगून देते की मी धाडलंय याला. आणि त्याच्यानंतर देन जे होईल ते पाहिलं जाईल, पाहू काय होतं पुढे. आय कॅन डू नो मोर, मी याच्यापेक्षा जास्त काही नाही करू शकत. अँड द ड्रेस, जॉन विचारते, आणि कपडे माझे. आय मे हॅव अ सोल्जर्स ड्रेस स्क्वायर. तर ती म्हणते की माझ्याजवळ कपडे तर असले पाहिजे, कपडे म्हणजे सोल्जरचे कपडे. ठीक आहे, तर मला त्याचे कपडे तर हवे स्क्वायर. रॉबर्ट म्हणतो, टेक व्हॉट यू प्लीज, तुला जे हवंय ते तू घे. आय वॉश माय हँड्स ऑफ इट. आय वॉश माय हँड्स ऑफ इट म्हणजे काय, नॉट टेक एनी रिस्पॉन्सिबिलिटी फॉर, माझी काहीच जिम्मेदारी नाहीये. तुला जसं ठीक वाटे तू तसं कर. म्हणजे तो कोणती रिस्पॉन्सिबिलिटी, कोणतं उत्तरदायित्व, जिम्मेदारी घेणंच नव्हतं चाहत तो. जॉन, वाईल्डली एक्साइटेड बाय हर सक्सेस, कम पॉली, शी डॅशेस आउट. तर ती खूप जास्त प्रसन्न होते आणि एक्साइटेड होऊन म्हणते कम पॉली, अशा प्रकारे पॉलीला म्हणते आणि बाहेर जाते. रॉबर्ट, शेकिंग पॉलिंजीज हँड, तो पॉलिंजीचा हँडशेक करतो म्हणजे की हात मिळवतो त्याच्याशी. गुड बाय ओल्ड मॅन, आय एम टेकिंग अ बिग चान्स. तो म्हणते की मोठ्या माणसा, मी तुला बाय करतो, गुड बाय, आणि मी एक मोठा चान्स घेतोय. फ्यू अदर मॅन वुड हॅव डन इट. आणि काही लोक हे करू शकतील, हे केलं असतं त्यांनी. बट ॲज यू से देअर इज समथिंग अबाउट हर. पण जसं की तू म्हटलं, म्हणजे की ते अनेक कोणी पण ते करू शकत होतं काम, पण हे मी केलं. पण जसं की तू म्हणतो देअर इज समथिंग अबाउट हर, त्याच्यामध्ये काही तर गोष्ट आहे. पॉलिनजी, येस देअर इज समथिंग अबाउट हर, गुड बॉय, गुड बाय. तर तो म्हणतो की हो, हिच्यामध्ये काही, या मुलीमध्ये गोष्ट आहे. आणि मग असं करून ते लोक पार्टिशन होतं, म्हणजे की ते लोक वेगवेगळे होऊन जातात. तर आता बघा, ही फोटो दाखवली यांनी की आर्मर वगैरे समेत ती कशी उभी येते. नाव वी विल सी इंग्लिश वर्कशॉप. हे बघा, रीड द एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम जी.बी. शॉज प्ले ऑन जॉन ऑफ आर्क अँड फिल इन द ट्री डायग्राम. तुम्हाला लक्षात असेल की आपण जेव्हा इंग्लिश वर्कशॉप स्टार्ट केलं होतं, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण मेन प्लॉट लिहिला होता. तो मेन प्लॉट हाच आहे. पहा, आपण ह्याच्यात काय एक ट्री डायग्राम बनवलंय, प्ले जॉन ऑफ आर्क. ठीक आहे, हा प्ले आहे. तर ह्याच्यात सेटिंग, सीन ऑफ द गिवन प्ले, कॅरेक्टर्स आणि मेन प्लॉट, असे 4 ह्याचे सब जे आहे ते बनवले होते. तर फर्स्ट ऑफ ऑल सेटिंग मध्ये जर बघू आपण, सेटिंग मध्ये पिरियड आणि लोकेशन 2 गोष्टी आहेत. तर पिरियड कोणचं आहे आणि लोकेशन कोणचं आहे बघा. पिरियड आहे 1429, म्हणजे की जे सन होतं, जे सुरुवातीला सांगितलं होतं. आणि लोकेशन काय आहे, ऑर्लियन्स. तर ऑर्लियन्सची लोकेशन आहे. तर हे झालं याचं सेटिंग, पिरियड आणि लोकेशन. नेक्स्ट आहे सीन ऑफ द गिवन प्ले. सीन काय आहे प्लेचा, तर सीन आहे द सिटी ऑफ न्यू ऑर्लियन्स. तिथे हा सीन चालला आहे, सिटीमध्ये सीन चालला आहे. नेक्स्ट आहे कॅरेक्टर्स. या प्लेमध्ये कॅरेक्टर्स कोणकोणचे आहेत जॉन ऑफ आर्क मध्ये, आता जे आपण वाचलं, तर आहे रॉबर्ट, स्टीवर्ट, जॉन अँड पॉलिनजी. तर अशा प्रकारचे 4 आपल्याला मेन कॅरेक्टर्स आपण ह्याच्यात बघितले. आणि त्याच्यानंतर इथं मेन प्लॉट. तर मेन प्लॉट करता तुम्ही परत एकदा बघू शकता की ते जे मी आन्सर लिहिलंय ते आहे याचा मेन प्लॉट. नेक्स्ट बघा, वी हॅव डन ऑल दीज क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 3, मॅच द कम्पॅरिझन्स एज गिव्हन इन द एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट आपण जेव्हा असलं त्याच्यामध्ये बहुत साऱ्या कम्पॅरिझन्स दिल्या होत्या. तर ह्याच्यामध्ये ह्या कम्पॅरिझन्स आहेत, मॅच करायच्या आहेत, कोणची कुणाशी मिळते. ॲज इझी ॲज मॅड ॲज, राईट द सोल्जर्स, द डॉल्फिन इज, जॉन ऑफ आर्क इज. सपोज जॉन ऑफ आर्क इज, जॉन ऑफ आर्क काय आहे,
लाईक शीप, लाईक अ रॅट इन द कॉर्नर, अ बिट ऑफ अ मिरॅकल. तर जॉन ऑफ आर्क इज अ बिट ऑफ अ मिरॅकल, हे होईल. ठीक आहे ना. मग द डॉल्फिन इज, डॉल्फिन कसा आहे, लाईक अ रॅट इन द कॉर्नर. आलं होतं हे आपला जेव्हा वाचलं होतं आपण. ड्राईव्ह द सोल्जर्स, ठीक आहे, ड्राईव्ह द सोल्जर्स लाईक शीप. तर हे सगळ्याचे आन्सर्स आहेत. ॲज मॅड ॲज शी इज, ॲज इझी ॲज चेझिंग अ काऊ. तर याचे आन्सर्स तुम्ही एकदा परत बघा. फर्स्टचं आहे ॲज इझी ॲजचं चेझिंग अ काऊ, ॲज इझी ॲज चेझिंग अ काऊ. तर वन मध्ये एफ. ॲज मॅड ॲज मध्ये शी इज, ॲज मॅड ॲज शी इज. तर टू मध्ये डी येईल. ड्राईव्ह द सोल्जर्स लाईक शीप. 3 मध्ये ए येईल. द डॉल्फिन इज लाईक अ रॅट इन द कॉर्नर. 4 बी. लास्ट जॉन ऑफ आर्क इज अ बिट ऑफ मिरॅकल. तर सी, 5चं सी. आणि ज्यात एक जे आहे एक्स्ट्रा दिलेलं आहे त्यांनी, द स्टीवर्ड, हे एक्स्ट्राच आहे. हे एक्स्ट्राचे असे तुमचे जेव्हा बोर्डचे एक्झाम असतात तेव्हा सुद्धा एक्स्ट्रा देतात ते, ताकी तुम्ही कन्फ्यूज व्हा आणि चुकीचं करा. तेव्हा तुम्ही जर कहाणी नीट ऐकली आहे, वाचली आहे, तर तुमची चूक नाही होणार आहे. नेक्स्ट आहे बघा, की आपल्याला एक आणि एक एक्सरसाइज अजून बाकी नाही आता कोणची, सगळे झालेले आहेत. आता आज आपण लँग्वेज स्टडी पार्ट पाहूया की कशा प्रकारे करायचंय. पहा, हा जो क्वेश्चन होता हा आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये केला होता. पॉली आणि जॅकचा हा जो इनडायरेक्ट स्पीच मध्ये करायचा होता. तर आता आपण डायरेक्टली बघूया की लँग्वेज स्टडी मध्ये हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. त्याचे आपल्याजवळ नेगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत अँड वी हॅव टू विदाउट चेंजिंग द मिनिंग वी हॅव टू कन्वर्ट दॅम इन अफर्मेटिव्ह, म्हणजे नेगेटिव्हचे पॉझिटिव्ह करायचे. ते कसे करायचे चला आपण बघूया. सो ॲज यू कॅन सी दिस इज द लँग्वेज स्टडी पार्ट जो आता आपण बघत होतो. 1A मध्ये काय होतं, मेक द फॉलोइंग सेंटेन्सेस अफर्मेटिव्ह विदाउट चेंज ऑफ मिनिंग. म्हणजे बिना मिनिंग चेंज केल्या, बिना त्याचा अर्थ चेंज केल्या आपल्याला त्याला नेगेटिव्हचे अफर्मेटिव्ह बनवायचे. तर नेगेटिव्ह सेंटेन्स पहा, पहिला काय आहे, आय एम नॉट सो शुअर नाव, म्हणजे मी आता इतका शुअर नाहीये. तर ह्याचं काय होऊ शकतं अफर्मेटिव्ह, आय एम अनशुअर किंवा डाऊटफुल. आय एम अनशुअर नाव किंवा आय एम डाऊटफुल नाव. तुम्हाला ह्याच्यात काय करायचंय पहा, तुम्ही नेहमी ह्याच्यात लक्षात ठेवा की अशा प्रकारचे शब्द आहेत की जे आपले वर्ब्स वगैरेचे असतात. जसे शुअर, आय एम नॉट सो शुअर नाव. इथे शुअरचं आपल्याला काय करायचंय, जस्ट आपल्याला अपोजिट सुचायचंय की अपोजिट काय होऊ शकतं. अपोजिट अनशुअर होईल किंवा डाऊटफुल होईल. दोन्हीमधनं कोणतेही सेंटेन्स लिहून द्यायचं आणि बाकीचं तसंच आहे, बाकी सेंटेन्स तसंच आहे. नेगेटिव्ह आहे नेक्स्ट, ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम. आता नॉट बी एबल टू स्टॉप देम, तर आपल्याला काय करायचंय, ही विल बी अनेबल. ठीक आहे ना. आता हे एबल आहे तर अनेबल होऊन जाईल. ही विल नॉट बी एबल टू स्टॉप देम, ही विल बी अनेबल टू स्टॉप देम. कळलं, अनेबल म्हणजे तेच होऊन गेलं मिनिंग. नेक्स्ट आहे आपलं आय डोंट रिमेंबर. रिमेंबर, आता रिमेंबरचं काय होईल अपोजिट, फॉरगेट. आय डोंट रिमेंबर, आय फॉरगेट. आपल्याला नो नॉट तर लावायचंच नाहीये तसंही. नेक्स्ट आहे आपलं नेगेटिव्ह मध्ये, आय कॅन डू नो मोर. आय कॅन डू नो मोर. आता ह्याचं काय केलं, आय एम अनेबल टू डू एनिथिंग मोर. डू नो मोर, तर आय एम अनेबल टू डू एनिथिंग मोर. त्याच्यात तुम्हाला आपलं डोकं लावून आणि व्यवस्थित प्रकारे सुचावं लागेल की कशा प्रकारे करायचं आणि त्याचे काय अपोजिट वर्ड्स कोणते होऊ शकतात, जसं की लावून आपण जे आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो. हे तुम्हाला नीट प्रकारे सुचावं लागेल. नेक्स्ट सेंटेन्स इज सर डू नॉट अँगर हर. ठीक आहे, हे ह्याचा नेक्स्ट सेंटेन्स आहे की सर डू नॉट अँगर हर. तर आपण याचा अफर्मेटिव्ह काय बनवलं, सर बी काम विथ हर. अँगर काम, ठीक आहे ना. अँगरचा अपोजिट काम, तर सर बी काम विथ हर. नेक्स्ट सेंटेन्स इज नेगेटिव्ह, आय शॅल नॉट वॉन्ट आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. म्हणजे की मला खूप सारे सोल्जर्स नको आहेत, मला खूप सारे सैनिक नको आहेत. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. तर ह्याचं काय होऊ शकतं, आय शॅल वॉन्ट फ्यू सोल्जर्स. पहा, आय शॅल वॉन्ट फ्यू सोल्जर्स, तर मेनी होतं तर आपण त्याचं काय करून दिलं, फ्यू करून दिलं. ह्याचं अपोजिट आपण फ्यू करून दिलं. आता बघा, फिल इन द गॅप्स इन द टेबल. इथे वर्ड फॉर्म्स हा जो तुमचा क्वेश्चन होता नेक्स्ट, ह्याच्यामध्ये नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब असे 4 जे आहे हे दिलेले आहेत. नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब. आणि एक शब्द दिला आहे कोणत्याही ह्याच्यामध्ये त्यांनी, जर तुम्ही बुक बघाल तर एक वर्ड दिलेला आहे. आता त्या वर्डचा नाउन काय होईल, वर्ब काय होईल, ऍडजेक्टिव्ह काय होईल आणि ऍडवर्ब काय होईल
हे सगळं आपल्याला द्यायचं आहे. आता जसं की सपोज शब्द आहे सक्सेस, तर हा नाउन मध्ये सक्सेस आहे, सफलता. वर्ब मध्ये सक्सीड म्हणजे की सफल, ठीक आहे ना. ऍडजेक्टिव्ह मध्ये सक्सेसफुल आणि ऍडवर्ब मध्ये सक्सेसफुली. पहा ऍडवर्ब मध्ये तर तुम्हाला एक इझी आहे की तुम्ही एल वाय जर लावून दिलं नॉर्मली म्हणजे एल वाय लावून होऊन जातं, तर हे ऍडवर्ब बनून जातं. तर सक्सेस, सक्सीड, सक्सेसफुल, सक्सेसफुली हे झाले. नेक्स्ट बघा नाउन काय आहे, इन्स्पिरेशन. ठीक आहे, तर वर्ब झाला इन्स्पायर, ही इन्स्पायर्स मी आणि ही इज अन इन्स्पिरेशन फॉर मी. कळलं ना, तर हे दोन्हीमध्ये फरक आहे. ही इज अन इन्स्पिरेशन फॉर मी, तो माझ्याकरता एक प्रेरणा आहे. आणि वर्ब आहे दुसरा इन्स्पायर, ही इन्स्पायर्स मी अलॉट म्हणजे की तो मला इन्स्पायर करतो, तर इथे हे वर्ब होऊन गेलं. ऍडजेक्टिव्ह इन्स्पिरेशनल, महात्मा गांधी वॉज अन इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी, तर इथे हे इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी बरोबर येऊन गेलं, ते ऍडजेक्टिव्ह होऊन गेलं. आणि ऍडवर्ब इन्स्पिरेशनली, ही गेव द स्पीच इन्स्पिरेशनली, तर त्यांनी ती स्पीच इन्स्पिरेशनली दिली. सो दिस इज ऍडवर्ब. नेक्स्ट बघा सेफ्टी, सेफ, सेफ आणि सेफली. ऍडवर्ब मध्ये पहा तुम्ही इथे जितकेही पाहिले सगळ्यांमध्ये एल वाय लागलेला आहे. तर सपोज जर कोणता शब्द आला तर ऍडवर्ब तुम्ही कराले तर कसं कराले, त्याच्यामध्ये एल वाय लावून द्याले, तर इट विल बिकम इझियर फॉर यू. ठीक आहे ना, जो शब्द आहे त्यात एल वाय लावून दिला. आता पहा सेफली आहे, ठीक आहे ऍडवर्ब मध्ये. आता ऍडजेक्टिव्ह काय, सेफ, आणि वर्ब पण सेफ आहे. हे कशावर डिपेंड करतं की तुम्ही त्याला कसं यूज करताय, त्याच्या यूज वरती आहे. आणि नाउन मध्ये सेफ्टी, सेफ्टी म्हणजे काय असतं, सुरक्षा, आणि सेफ, सेफ म्हणजे सुरक्षित. ठीक आहे. मग आहे बिलीफ, बिलीव्ह, बिलिव्हेबल, बिलिव्हेबली. बिलीफ म्हणजे काय असतं, विश्वास. ठीक आहे ना, बिलीफ म्हणजे विश्वास. आणि बिलीव्ह म्हणजे गोष्ट तर तीच आहे, पण आपण कशात विश्वास करतो काय आहे असं. बिलिव्हेबल म्हणजे विश्वास करण्यायोग्य. मग आहे थॉट, थिंक, थॉटफुल, थॉटफुली. ठीक आहे, थॉट म्हणजे काय असतं की आपला काही विचार, थिंक म्हणजे सोचणं, थॉटफुल आणि थॉटफुली. अशा प्रकारे हे नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब असतं. लास्ट आहे पहा ब्राईट, हा ऍडजेक्टिव्ह आहे ब्राईट. ऍडवर्ब होऊन गेला ब्राईटली. पहा तुम्ही इथे सगळ्यांमध्ये एल वाय लागले, ऍडवर्ब मध्ये एल वाय होऊन गेलं. आणि ऍडजेक्टिव्ह मध्ये ब्राईट, इकडे वर्ब होऊन गेलं ब्राईटन, ब्राईटन अप माय रूम, तर म्हणजे की माझा रूम ब्राईटन अप होऊन गेला, उजळा होऊन गेला. आणि ब्राईटनेस, तर हा जे आहे ब्राईटनेस. मग आहे करेज, एनकरेज आणि करेजियस आणि करेजियसली. अशाच प्रकारे हेस्ट, हेस्टेन, हेस्टी, हेस्टिली. तर हे आपण अशा प्रकारे नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब. काही काही शब्द असे असतात जसं की आपण आता सेफ पाहिलं की हे दोन्हीमध्ये सेफच होतं. तर अशा प्रकारे आज आपला हा सेशन इथेच फिनिश झालाय. चॅप्टर आपला संपलेला आहे हा वाला. आता जो आपला लास्ट चॅप्टर उरलाय पूर्ण सिलेबस मधला, म्हणजे आता आपली पुस्तक ऑलमोस्ट संपायलाच आली. आता लास्ट चॅप्टर उरलेला आहे सिलेबस मधला, तर तो आपण आपल्या नेक्स्ट सेशन पासून वाचूया. आता तुमचं काम तुम्हाला माहिती आहे नीट प्रकारे की तुम्हाला काय करायचं. तुम्हाला बिलकुल आता कंबर कसून, आता टाइम तर उरलाच नाही आपल्याजवळ, खूप कमी टाइम आहे, तर खूप अभ्यास करायचा आहे मन लावून. आणि जे नाही समजत आहे ते परत व्हिडिओ बघा आणि आपले पीपीटीज बघा आणि समजायचा प्रयत्न करा की कसं आहे. तुम्हाला निश्चितच समजत येईल आणि तुम्ही चांगले मार्क्सनी पास व्हाल, मला खात्री आहे. तर आपण नेक्स्ट ज्या सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू.